चला, इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर पहा 3 प्रकारच्या लाईन दिसत आहे. आपण लेटर रायटिंगचा पार्ट 2 बघत आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंग लाईन, मिडल लाईन आणि एंडिंग लाईन एक्सप्लेन करणार आहे. पहा, स्टार्टिंग लाईन अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता की पहिले लेटर भेटल्यावर आपण विचारतो ना की तुम्ही कसं आहे, मी अशी अपेक्षा करते की बा तुम्ही ठीक राहणार. तर मी तेच लिहिलेलं आहे की आय होप यू आर डुईंग वेल. आय रिसीव्ह युअर लेटर ऑन मंडे. तुम्ही कुठलाही डे तुम्ही लिहू शकता, तिथं चेंज करू शकता. आणि मी तुमचं लेटर वाचून काय व आनंदी आहे, आय ग्लॅड टू रीड इट. आणि मी ठीक आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल काळजी करू नका आणि तुम्ही चांगले असाल, हे आपण पहिल्याच लाईनमध्ये लिहिलं. किंवा जर तुम्ही पहिली लाईन लिहिली नाही, हाऊ आर यू डुईंग वेल, तर तुम्ही लास्टला लाईन लिहू शकता अशा प्रकारे की हाऊ आर यू. पण आपण पहिलेच सांगितलेलं आहे ना, आय होप किंवा अपेक्षा आहे तुम्ही ठीक आहे. तर मी इथपर्यंत समअप केलं. ह्या लाईन तुम्ही कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये लिहू शकता. त्यानंतर मिडल लाईनमध्ये पहा, कारण तुम्हाला लेटर 3 पॅरेग्राफमध्ये करायचं आहे. तर फर्स्ट पॅरेग्राफ हा झाला तुमचा. एखादी लाईन तुम्ही वाटलं तर ॲड करू शकता. सेकंड जो पॅरा आहे त्याची सुरुवात याच लाईनने करायची की आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. पहा, स्पेशल पर्पज म्हणजे काय, आपला हेतू. आणि प्रत्येक लेटर लिहिण्याचा काहीतरी हेतू असतो ना, सब्जेक्ट असतो ना, म्हणून तर आपण पत्र लिहित आहे. मग ही लाईन प्रत्येक लेटरवर सूट होईल आणि ही परफेक्ट अशी कॉपी पेस्ट करायची तुमच्या लेटरमध्ये, ठीक आहे, मिडल पॅरामध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला जो विषय दिलेला आहे, सब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्याबद्दल लिहायचं सेकंड नंबरच्या पॅरेग्राफमध्ये. आणि लास्ट जी लाईन आहे, एंडिंग लाईन किंवा ठीक आहे, सगळं आहे, मी बरं आहे, माझं जे रिगार्ड आहे तुमच्या घरी, त्या सगळ्यांना तुम्ही काळजी घ्या आणि आपण काय राहू, संपर्कात राहून, म्हणजे कीप इन टच. अशा प्रकारे तुम्ही या लेटरच्या 3 लाईन लिहू शकता. आणि मिडलमध्ये तुमचा सब्जेक्ट लिहा. तुम्हाला निश्चितच मार्क्स मिळतील आणि तुम्हाला वरी करायचं कारण नाही, कारण प्रत्येक इन्फॉर्मल लेटरला ह्या लाईन सूट होतील. ठीक आहे, बाय. तिल दिन अभ्यास करा आणि उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट.